हा बरोबर, कोण 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 हुशार, बरोबर. रथावेद म्हणजे लक्षात घ्या, एखादा बोळ किंवा रथाचा जागा जर घराला येऊन संपत असेल तर त्याला रथावेद म्हटले. लक्षात आलं. विधिशुला पण आहे आणि रथावेद देखील म्हटलेला आहे. तर मग असा कोणता वेद आलेला आहे का, तर अशा पद्धतीने बघायचं. ओके, किती छान ना. मग एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आता बघा माझा दरवाजा इथे आहे, माझा दरवाजा एवढा मोठा, तर माझा दरवाजा असा आहे समजा. मग मी इथं उभारल्यानंतर 180 डिग्री 90 कोणामध्ये हे समोर येतंय की नाही, तर मग हा पण वृक्षवेद आहे. लक्षात आलं. कोणवेद, कीलवेद हे पण बघायचं. कीलवेद असेल तर काय होतं रे, अग्निभयम भवेत, अग्निभीती होते, स्त्रीला बाधा निर्माण होते, स्त्रीला दोष निर्माण होतो. लक्षात आलं. तर अशा पद्धतीचे दोष बघायचे. आता जर हा आपण जो फ्लॅट बघतो तर त्याला कोणता वेद आहे, स्तंभवेद आहे. लक्षात आलं. मग तरी गुरुजींनी का घेतलं असेल, कारण नियम दुसरा, 100% वास्तूप्रमाणे वास्तू भेटतच नाही. लक्षात आलं. मग कोणते दोष चालवायचे आणि कोणते दोष नाही चालवायचे हे विवेकाने तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही जर त्याच्या आतमध्ये गेलात, आता बघा याच्या वायव्य दिशेला काय आहे, आवाज येतोय ना सगळ्यांना. वायव्य दिशेला बघा, पश्चिम वायव्याला टॉयलेट बाहेर, त्याचाही परिणाम याच्यावरती होणार. बरं, याचा जर उतार जर तुम्ही बघितला तर सगळा इकडे उत्तर आहे. लक्षात आलं. इकडे उतार आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, इकडे पण उतार आहे. तर हा उतार देखील पॉझिटिव्ह आहे, प्लव. त्याच्यानंतर द्वार पाहिले, द्वारवेद पाहिले, विधिशुला वगैरे आहे का, नाही. जर इथे येऊन रस्ता संपत असला असता तरी या प्लॉटला विधिशुला झाली, पण हा रस्ता सरळ पुढे जातो आहे, त्याच्यामुळे विधिशुला होत नाही. लक्षात आलं. तुम्ही जर मध्ये गेला त्या याच्यामध्ये, तर मध्ये गेल्यानंतर लगेच हॉल आहे. तो नैऋत्य पश्चिम वायव्यला पूर्ण हॉल आहे, मोकळा आहे आणि हॉल सगळीकडे चालतो, बरोबर ना, बरोबर की नाही. त्याच्यानंतर वायव्य बघा काय आहे, वायव्यला मोकळी जागा आहे, ओपन स्पेस आहे, पण ती जागा बंदिस्त आहे. उत्तर पूर्ण मोकळी आहे, मोकळे आहे. पूर्व देखील पूर्ण मोकळे आहे, पण त्याच्यासोबत दक्षिण आग्नेयला देखील ओपन आहे. तुम्ही मध्ये जाऊन पहा. लक्षात आलं. त्याच्यानंतर ईशान्य दिशेला बेडरूम आहे. ओके, तिथं गुरुजींचं ऑफिस असेल. ओके, त्याच्यानंतर आग्नेयला देखील एक बेडरूम आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर आग्नेयलाच लागून काय आहे, टॉयलेट आहे, त्याच्या बाजूलाच बाथरूम आहे. तर ते दक्षिणेला येत आहे ना. लक्षात आलं. तेवढ्यामुळे तो खूप मोठा काय दोष आहे, याच्यातला विषय नाही. लक्षात आलं. आणि किचन जे आहे ते उत्तरेला येते आणि ईस्ट फेसिंग आहे. लक्षात आलं. आणि त्याचं जर ब्रह्मस्थान तुम्ही काढलं तर ते बरोबर किचन, बाथरूम, टॉयलेट आणि बेडरूमच्या मधोमध येते. लक्षात आलं. ते पण दोषरहित आहे. लक्षात आलं. त्याच्यामुळे ही वास्तू कशी आहे, उत्तम आहे. हा, लक्षात. द्वाराचा दोष आहे. आणि अजून एक दोष आहे, ब्रह्मस्थानात नाही, ब्रह्मस्थानाच्या पश्चिमेला.